नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सराव संच 5.3 मधील प्रश्न सोडवणार आहोत। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच ह्या व्हिडिओला तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा, म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल। ह्या प्रकरणातील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत। त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बाकीचे व्हिडिओ देखील पाहू शकता। तर आजचा प्रश्न आहे की प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश S व त्यातील नमुना घटकांची संख्या NS तसेच घटना A B C संच स्वरूपात लिहा आणि NA NB आणि NC लिहा। तर बघा, त्यांनी काय सांगितलं आहे की एक प्रयोग दिला असेल आणि त्यामध्ये काही घटनांच्या अटी दिल्या असतील, त्यानुसार आपल्याला नमुना अवकाश लिहायचे आहेत। तर पहिला प्रश्न आहे, एक फासा टाकला असता आणि त्यामध्ये त्यांनी 3 अटी दिलेल्या आहेत। तर आपण एका बाजूने सोडवतच जाऊयात। तर एक फासा टाकला असता म्हणजे काय, तर एका फाशाला 6 बाजू असतात आणि त्या प्रत्येक बाजूवर एक अशा पद्धतीने 1 ते 6 असे बिंदू असतात। तर बघा, एक फासा टाकला असता नमुना अवकाश काय येईल, 1 ते 6 दरम्यान कोणताही येऊ शकतं, म्हणून S बरोबर 1 2 3 4 5 6 हे झाले नमुना अवकाश। हे एकूण नमुना अवकाश आहेत 6, म्हणून NS बरोबर 6। तर ह्यामध्ये आपण पहिली अट पाहूयात। तर घटना A आणि पहिली अट आहे वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे। तर बघा, ह्या फाशाच्या वरच्या पृष्ठभागावर समसंख्या कधी मिळू शकते, तर 2 4 आणि 6 हे 3 पृष्ठभाग जेव्हा वरच्या बाजूला येतील तेव्हा समसंख्या मिळू शकते। म्हणून लिहून घ्यायचं आहे A बरोबर 2 4 6। आता हे नमुना अवकाश आहेत 3, म्हणून NA बरोबर 3। आता घटना B पाहूयात, वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळणे। तर वरच्या पृष्ठभागावरची विषम संख्या बघा कोणती असेल, 1 3 आणि 5 ह्या 3 संख्या आहेत। त्यामुळे लिहून घ्यायचं आहे B बरोबर 1 3 5। आता हे देखील 3 नमुना अवकाश आहेत, म्हणून NB बरोबर 3। आता घटना C पाहूयात आणि घटना C ची अट आहे वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे। तर सर्वात अगोदर आपण मूळ संख्या म्हणजे काय ते समजून घेऊयात। ज्या संख्येला 1 ने आणि फक्त त्याच संख्येने भाग जातो ती संख्या मूळ संख्या असते। तर इथे बघा, 1 ला 1 ने भाग जातोय, मात्र 1 ला फक्त 1 नेच भाग जातो, त्यामुळे 1 ही मूळ संख्या नाही। मग त्यानंतर 2 3 आणि 5 ह्या 3 संख्या अशा आहेत की ज्यांना फक्त त्याच संख्येने आणि 1 ने भाग जातोय, म्हणून त्या तिन्ही संख्या मूळ संख्या आहेत। त्यामुळे लिहून घ्यायचं आहे C बरोबर 2 3 5। आता हे देखील 3 नमुना अवकाश आहेत, त्यामुळे NC बरोबर 3। आता दुसरा प्रश्न पाहूयात। तर दुसऱ्या प्रश्नात त्यांनी सांगितलं आहे की 2 फासे एकाच वेळी टाकले असता। तर बघा, मागील प्रश्नामध्ये आपण काय सोडवलं आहे, एक फासा टाकला असता। इथे त्यांनी सांगितलं आहे की 2 फासे एकाच वेळी टाकले असता आणि इथे देखील त्यांनी 3 अटी दिलेल्या आहेत। तर अगोदर आपण पहिला भाग सोडवूयात। तर 2 फासे एकाच वेळी टाकले असता नमुना अवकाश काय येतील। फासा आहे म्हणजे त्याला 6 बाजू आहेत। तर समजा पहिल्या फाशाचा 1 वर आला तर दुसऱ्या फाशाचा देखील 1 वर येऊ शकतो। त्याच पद्धतीने दुसऱ्या फाशाचा 2 येऊ शकतो, दुसऱ्या फाशाचा 3 येऊ शकतो, तसेच 4 5 6 देखील येऊ शकतात। म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे कंसात 1 1 म्हणजे पहिल्या फाशाचा 1 दुसऱ्या फाशाचा 1। त्याच पद्धतीने 1 2 येऊ शकतं, 1 3 येऊ शकतं, 1 4 1 5 आणि 1 6। आता आपण काय करूयात, पहिल्या फाशाचा आपण 2 हा वर घेऊयात आणि पुन्हा 1 ते 6 लिहूयात। म्हणून 2 1 2 2 2 3 2 4 2 5 आणि 2 6। आता ह्याच पद्धतीने आपण काय करूयात, पहिल्या फाशाचा 3 वर घेऊयात आणि दुसऱ्या फाशाचे 1 ते 6 घेऊयात। म्हणून 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6। त्याच पद्धतीने आता आपण पुढे देखील तसंच करूयात की पहिल्या फाशाचा 4 आणि दुसऱ्या फाशाचा 1 ते 6 ते आपण इथे पूर्ण लिहून घेऊयात। 4 1 4 2 4 3 4 4 4 5 आणि 4 6। पुढे पहिल्या फाशाचा 5 आणि दुसऱ्या फाशाचा 1 ते 6, म्हणून 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6 आणि शेवटी पहिल्या फाशाचा 6 आणि दुसऱ्या फाशाचा 1 ते 6, म्हणून
6-1, 6-2, 6-3, 6-4, 6-5 आणि 6-6. तर बघा आपल्याला असे हे 2 फास्यांचे नमुना अवकाश मिळाले आहेत. हे नमुना अवकाश एकूण 36 आहेत, म्हणून NS बरोबर 36. आता बघा पहिली घटना पाहूयात. पहिल्या घटनेसाठी अट आहे वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 6च्या पटीत असणे. तर बघा त्यांनी काय सांगितलं की अंकांची बेरीज ही 6च्या पटीत आली पाहिजे. तर इथे 1 आणि 5 यांची बेरीज 6 आहे. पुढे 2 आणि 4 यांची बेरीज 6 आहे. पुढे 3, 3, 4, 2, 5, 1 आणि 6, 6 हे सर्व आहेत ज्यांची बेरीज 6च्या पटीत येणार आहे. तर आता हे जे नमुना अवकाश आपल्याला मिळाले हे एकूण 6 आहेत, म्हणून NA बरोबर 6. आता घटना B पाहूयात. तर घटना B साठी अट आहे वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. तर बघा इथे काय सांगितलं आहे की अंकांची बेरीज कमीत कमी 10 असली पाहिजे. म्हणजे 10 किंवा 10च्या वर चालेल, 10 पेक्षा कमी चालणार नाही. तर बघा तर 4, 6, 5, 5, 5, 6, त्यानंतर 6, 4, 6, 5 आणि 6, 6 ह्या सर्व ठिकाणी अंकांची बेरीज ही 10 किंवा 10 पेक्षा जास्त असेल. तर हे जे आपल्याला नमुना अवकाश मिळाले हे देखील 6 आहेत, म्हणून NB बरोबर 6. आता घटना C पाहूयात. आणि घटना C साठी अट आहे दोन्ही फाशांवरील अंक समान असणे. तर बघा दोन्ही फाशांवरील अंक समान कुठे आहेत? तर 1, 1, 2, 2, 3, 3, 4, 4, 5, 5 आणि 6, 6. तर हे सर्व नमुना अवकाश आपल्याला मिळाले आणि हे देखील 6 आहेत, म्हणून NC बरोबर 6. तर अशा पद्धतीने आपला हा दुसरा प्रश्न देखील सोडवून झालेला आहे. आता आपण तिसरा प्रश्न पाहूयात. तिसऱ्या प्रश्नामध्ये त्यांनी काय सांगितले की 3 नाणी एकाच वेळी फेकली. तर बघा आता नाणं आहे म्हणजे नाण्याला 2 बाजू आहेत, एक छापा आणि एक काटा, ज्याला आपण हेड आणि टेल म्हणतो. तर आता इथे नमुना अवकाश लिहून घेण्यासाठी काय करायचं आहे? सोपा उपाय की सर्वात अगोदर सर्वांचा समजा छापा आला तर आपण तिघांचाही हेड लिहिणार आहोत. तर इथे लिहून घ्या S बरोबर HHH, म्हणजे तिघांचाही हेड आला, तिघांचाही छापा आला. आता पुढे काय करायचं आहे? पहिले 2 H लिहायचे आहेत आणि तिसऱ्याचा T करायचा आहे, म्हणून HHT. त्याच्या पुढे दुसऱ्या नाण्याचा T करायचा आहे आणि तिसऱ्याचा पुन्हा H करायचा आहे, म्हणून HTH. आणि आणखीन पुढे पहिल्या नाण्याचा T करायचा आणि उरलेले 2 H ठेवायचे, म्हणून THH. आता पुढे पहिल्या नाण्याचा H ठेवायचा आहे आणि उरलेले दोन्ही TT करायचे. नेक्स्ट पहिल्या नाण्याचा T, दुसऱ्याचा H आणि तिसऱ्याचा T. त्याच्या पुढे पहिले दोन्ही T आणि शेवटचा H आणि फायनली तिघांचेही T. तर अशा पद्धतीने आपल्याला हे एकूण 8 नमुना अवकाश मिळाले, म्हणून लिहायचं आहे NS बरोबर 8. आता त्यांनी पहिली घटना सांगितली आहे ज्याच्यात अट दिली आहे कमीत कमी 2 छाप असणे गरजेचे. तर 2 छाप कुठे आहेत बघा? पहिल्यामध्ये 2 छाप आहेत HHH, दुसऱ्यामध्ये देखील 2 छाप आहेत HHT, त्यानंतर तिसऱ्यामध्ये HTH आहे आणि चौथा आहे THH. त्याच्या पुढे 2 छाप कुठेही नाहीत. तर हे आपल्याला मिळाले 4, म्हणून NA बरोबर 4. आता घटना B पाहूयात, ज्यात त्यांनी अट सांगितली आहे की एकही छाप न मिळणे. तर एकही छाप नसणे म्हणजे एकही H नसणे. तर फक्त शेवटी जो आहे TTT त्यामध्ये ते शक्य आहे, म्हणून इथे B बरोबर फक्त TTT आणि इथे आपल्याला फक्त एकच नमुना अवकाश मिळाला, म्हणून NB बरोबर 1. आता घटना C, दुसऱ्या नाण्यावर छाप मिळणे. तर इथे काय सांगितलं आहे की दुसऱ्या नाण्यावर कुठे छाप आहे? तर पहिला जो HHH आहे त्यामध्ये, त्यानंतर दुसरा देखील HHT आहे त्यामध्ये देखील दुसऱ्या नाण्यावर छाप आहे, त्यानंतर THH मध्ये दुसऱ्या नाण्यावर छाप आहे आणि THT मध्ये देखील दुसऱ्या नाण्यावर छाप आहे. तर हे एकूण आपल्याला 4 नमुना अवकाश मिळाले, म्हणून NC बरोबर 4. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे सराव संच 5.3 मधील पहिले 3 प्रश्न सोडवलेले आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ह्याच सराव संचातील 4, 5 आणि 6 हे 3 प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात. त्या व्हिडिओची लिंक मी इथे बाजूला देईन, त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. जर ह्या प्रकरणातील बाकीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बाकीचे व्हिडिओ देखील पाहू शकता.
चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.